चांगला वाईट, बुद्धीची देवता ब्रह्मा बुद्धी निश्चय करते, चित्ताची देवता नारायण त्यामुळे जीव चिंतन करतो, अहंकाराची देवता रुद्र अहंपणा भागवतो. म्हणून मनाच्या संगतीनं जर आपण गेलो त्याला ज्या विषयाची गोडी लागली तो विषय मन सोडत नाही. म्हणून जे पंचविषय आहे आपल्यामध्ये त्याला काय म्हणतात, शब्द स्पर्श रूप रस गंध, जे पंचविषय आहे पंच या विषयामध्ये प्रत्येक जीव फसला आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जाऊ कसे त्या पदा मी सोडू पाहतो परी हे विषय न सोडती मला. जे 5 विषय आहे हे झोंबले आहे. भोग म्हणावा की दैवाचा का मागे लागला, साधू संत सांगती जीव हा अंश ईश्वरी असी, मग का माये पाशी फसला कोडे उगव कशी. हा ईश्वराचा अंश आहे, मग इकडे कसा का हा जीव फसला आहे. म्हणून महाराज म्हणते विषयांच्या या मोहाने जडल्या आहे जन्मोजन्मी आपदा. या पंचविषयामध्ये अनेक जन्मापासून आपदा जडलेल्या आहे. ओलांडून ही वासना नदी जाऊ कसे त्या पदा. मधात वासना आडवी येते आहे, याच्या पलीकडे जायचं आहे. कोण पार नेईल या भव नदीतून, सद्गुरू वाचून तुम्हा लागी. गुरुशिवाय मार्ग नाही. अनंत उपाय जरी तुम्ही केले तरी पार न पावाल, पलीकडे जाऊ शकत नाही. नाना तीर्थयात्रा घडल्या तुम्हाशी तरी संतोषाशी न पावाल. म्हणून विवेक वैराग्य सद्गुरू भेटी दुसरी आटापाटीने लगे. म्हणून विवेक वैराग्यशील जर सद्गुरू भेटला, जे विवेकाचं ज्ञान आहे ते आपल्याला या सत्संगामधून मिळतं. म्हणून आपल्याला सद्गुरूची आवश्यकता आहे. म्हणून जे 5 विषय आहे या 5 विषयाचं वर्णन भागवतात आहे. ते हे पंचविषय प्रमाण 5ची परी अति दारुण, ब्रह्माधिक नाडले जाणं इतराचा कोण पडी पाडू. ब्रह्मदेवासारखे सुद्धा पंचविषयात गुंतले आहे. विषयाचे जे गोडपण विखावुनी अति दारुण, विख एकदा आणि मरण पुन्हा पुन्हा मारण विषय. ते विष पेला तो एकदा मरून जाईल. या विषयात पुन्हा पुन्हा गुरफटून राहिलेला आहे. म्हणून म्हटलं पुढती जन्म पुढती स्मरण. हे तो विषयाच तवे घडे जाणं. संसाराचे सबळ पण विषयाधीन उद्धवा. सर्व संसार तर विषयाच्या अधीन झालेला आहे. म्हणून याच्यासाठी काय करायचं आहे. नाथ महाराज म्हणते जेथे विवेके विषयाचा विषय त्यागू, तेथे उन्मरे हा भव रोगू, त्याचा आनंद आम्ही श्रीरंगू ज्याशी विषय बघून आवडे. म्हणजे ज्याला विषय भोग आवडत नसून त्याचा मी आनंद आहे. म्हणून विवेकाची ज्ञान गरजांचे विवेक ज्ञान आपल्याला सद्गुरूशिवाय भेटत नाही. हो, कारण की सद्गुरू कसा असावा. सद्गुरू तोची जाण, जो सांगे अपरोक्ष ज्ञान. देह स्त्रिय निरसुनी परम परिठी. स्थूल देह कारण सूक्ष्म हे जे देह आहे याच्या पलीकडे परेच्या पार पोचवणारा सद्गुरू आहे. ज्याने देहस्त्रिय निरशिले अज्ञान अग्नी माझी जाळी, अच्युत पद प्राप्त केले त्याची वेळ नाही. म्हणून म्हणजे एका जनार्दनी प्राप्ती जैव लिंग देहाची शांती. मग सायुज्यता मुक्ती पाठी लागे. या 4 मुक्त्या सांगितल्या गेल्या आपल्याला. सलोकता, स्वरूपता, सायुज्यता. देवाचे द्वारी आपण म्हणतो की नाही, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती 4 साधी येल्या. मग आता ह्या क्षण समजला पाहिजे ना. महत्वाचं गोष्ट काय, देवाचं द्वार समजलं पाहिजे ना. निवृत्ती महाराज म्हणतात तुर्येमध्ये माझा अखंड रहिवास. जे 4थी अवस्था आहे तुर्या, त्याची महाकारणाची अवस्था काय तुर्या. तिथपर्यंत ह्या अभ्यासानं तिथपर्यंत तुर्या अवस्थेपर्यंत पोचा. तेव्हा तुम्हाला देवाचं द्वार समजून. हा ज्ञानदेव म्हणे अनंत जन्माचा अभ्यासू तरी स्वयं समरसू प्रभमी. अनेक अनंत जन्मापासून तेच ते करत आले. त्यांना ते ज्ञानेश्वर माऊलीला ज्ञान प्राप्त झालं. हा तुकड्या दास म्हणे सांगड कोटी जन्माची, तरीच फळे ती सद्गुरू कृपा अंतर्ज्ञान. अनेक जन्मापासून आपण म्हणतो एकाकीच प्राप्त झालं पाहिजे, ते होणार नाही. म्हणून आपल्याला त्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला ह्या सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि म्हणून तुर्येमध्ये माझा अखंड रहिवास, निवृत्ती म्हणे अविनाश, स्थूल देह नुरता कारण आरोपता कैसे झाले. ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे, निवृत्तीने आनंदाने दाखव. निवृत्ती महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्त्याने हे ज्ञान प्राप्त झालं.
आता आपली जी परंपरा आहे राष्ट्रसंताची, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मशिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मशिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञान देवा सारू. ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत परंपरा आहे. समोर हैबतीनाथ महाराज आणि हैबतीनाथाच्या नंतर मायबाई आरवीची, मायबाई हे महान तपस्वी होती. पुरा पसार मायबाई का काय म्हणून मायबाई नेहमी श्रीहरी नामाचा जप करायची. आणि आडकुजी हा कसाराचा पोरगाचा, बांगड्याचा धंदा करायचा. मायबाईची टिंगल करा, तिला टकले म्हणायचा, दाखव मला ब्रह्म. श्रीहरी म्हणजे ब्रह्मच, मला ब्रह्म दाखव. मायबाईने एक दिवस आडकूच्या डोक्यावर हात ठेवला. आडकूजी ब्रह्मस्वरूप झाले. हो. आणि ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर आडकुजीनं जो आंबा दिला मंजुळा मातेला, त्यापासून 30 एप्रिल 1909 रोजी महाराजांचा जन्म झाला. हो. छोटंसं बालक जन्माला आलं त्यावेळेस एका शेष नागानं फळ दिलं. हे घर होतं असं चंद्रमोळी, चंद्र सूर्य पडे बंडूजीचं, पाऊस पडू नये म्हणून शेष नागानं फणा धरला. एका त्या खूप वादळ सुटलं. वादळामध्ये बंडूच्या घराचं छप्पर आकाशाची मैत्री करत होतो. तेवढ्यामध्ये शेष नागानं फणा दिला. गजी नावाची मागीन होती, तिनं ते दृश्य पाहिलं. गावात ओरडे मंजिले पोट झाला, तिथं नाग आला. सगळ्या लोकांनी ते दृश्य पाहिलं. मग अकोटचे हरिबुवा, माधांचे गुलाबराव महाराज, याचं नाव माणिक ठेवलं आहे. आणि माणिक हा समोर शिवाचं मंदिर होतं, वारुळ होतं घरापाशी. तिथं तो ध्यानस्थ सकाळी सुटला का ध्यान करायचा. तिथंही एक मोठा नाग दिसला. पुजाऱ्याला वाटलं काय मला इथं हा पोरगा आला, बंडूजी कातावले, हा माणिक आला. तिथेही मोठा नाग. हा दादा रस्ता इथून समजा आपल्या जनामाय जाते, तिथं योगीराज महाराज, तोपर्यंत हा वाज आहे. आणि तिकडे यशवंत बाबा आहे. म्हणजे इथं मंदिराचे सर्व आवाज ऐकू येतात. इथल्या बाबत तुम्हाला काय वाटते अशी प्रसन्नता? बिलकुल उंचावर आहे. उंच असून स्थळ चांगलं आहे. हो ना. पाण्याचं जैसे गंग तरंग होतं उठे, आटे जलीचे जली. जसं तिकडे माळू नदीवर तिकडे धरण नाही काय शिमोरा, तिथून पाणी दिसते. तसं स्थळ आहे. जागोजागी पुढं होईल तिथं काहीतरी. याचा फायदा तिकडे होते खालतो चांदच्या नदीला नद वाहतीच राहायचे ना, धरण झालं. बरोबर आहे. नाही, हे रोड वगैरे जर झालं तर इथं शान म्हणजे थोडं बरं वाटतं. त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे थोडंसं. बरं, हे पुरी जमीन धरणात गेलेलीच आहे. बरोबर. हो, हे पूर्ण जमीनच आहे तिकडे पूर्ण शैलीचे बंदीपर्यंत. तो हे आहे आपला, ते जे आहे ते भिंत आहे धरणाची. इथून लागली, इथून 0 आहे आपल्या शेतापासून. अशी 3.5 किलोमीटरची भिंत आहे. तिकडे वेस्टवेअर आहे. पहिले जुनी जे जनामा होती ते मधात आहे. आमच्या मामाचं वावर होतं 5 बोंबलेचे वावर होते. म्हणून असं प्रसन्नतेच्या निरांजनीनं इथं चिंतन चांगलं वाटते, आनंद वाटते. बाकी काय म्हणून हा जो मनाचा विषय आहे, बरोबर आहे. भागवतामध्ये एक सुंद आणि उपसंद सांगा असे दोघं भाऊ होते. आणि दोघाही भावानं असं ठरवलं की बा आम्हाला लग्न करायचंच नाही, आम्हाला ब्रह्मचारी राहायचं. कालांतरानं त्यावेळेस गाड्या नव्हत्या, जंगलातून रस्ता त्याच्या मामाच्या गावाला जायला निघाले. तर मधामध्ये जंगलाच्या रस्त्यामध्ये एक सुंदर मुलगी दिसली 15-16 वर्षाची. ते मुलगी म्हणून राहिली त्यांना का मी बा दोन्ही तिन्ही पृथ्वी तीळ हे सगळं पाताळ मी घुमून राहिले आहे वर शोधासाठी. आता तुम्ही दोघं भाऊ दिसले, तुमच्या संघ एका संघाने लग्न करायचं आहे. हे म्हणजे आम्ही ब्रह्मचारी आहे. त्यातला मोठा भाऊ म्हणते मी हिच्या संग लग्न करतो, लहान भाऊ म्हणते मी हिच्या संग लग्न करतो.
त्या दोघांचाच वाद बसला. असं करता करता दोघांचीच मारापीट चालली. मारापीट चालता चालता दोघंही गतप्राण झाले. ती मुलगी निघून गेली. दुसरी गोष्ट की व्यास महाराजानं 2 ग्रंथ लिहिले, पूर्व वेदांत, उत्तर वेदांत. 2 ग्रंथ लिहिल्यानंतर आता हे तपासाने कोणाकडे पाहावा. मग आपला शिष्य भगवान जैमिनी त्याच्याकडे तपासायला पाठवले. जंगलामध्ये जैमिनीची धुनी होती. जंगलामध्ये जैमिनी राहे व्यास महाराज येत आले आणि ग्रंथ तपासायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक श्लोक होता, बलवान इंद्रिय ग्राम विद्वान पुरुष आकर्षती. मग व्यास महाराजले काय म्हणते, जैमिनी महाराज म्हणते हा श्लोक म्हणते चुकीचा आहे. विद्वान पुरुषाला कशा आकर्षित करू शकत म्हणे, आजच्या ठिकाणी नाक घोडा म्हणे हा. मग व्यास महाराज काय म्हणते, करू म्हणते, पण आजचा गुरुचा दिवस आहे, गुरुवार आहे बा, पण उद्या याचा विचार आपण करू. रात्र 10-11 वाजले, आता तू तुझ्या झोपडीवर झोप, ग्रंथ ठेवून दे. ठेवल्यानंतर मग व्यास महाराजांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी एका सुंदर मुलीचं रूप घेतलं आणि हातात बांगड्या, पतलेसे कपडे, झिमझिम पाऊस येत होता. भगवान जैमिनी धुनीपाशी बसला होता. धुनी पेटली होती. तेवढ्यात बांगड्याचा आवाज आला. तर याला म्हटलं बाईचा आवाज आला. जैमिनी, कोण बाई आली बा एवढ्या रात्री? पाहते तर वली चिप्प झालेली, पाऊस चालला. त्या बाईले म्हणे, बाई थंडी वाटत नाही तुला? आज ते दार उघडलं यानं. आज बसले धुनीपाशी शकत. त्यांच्या दोघांच्या गोष्टी चालल्या. ते म्हणे तुझं लग्न झालं नाही का? हा म्हणे तुझं लग्न झालं नाही का? मग ते बाई काय म्हणते, लग्न करतो तुझ्या संग, पण आमच्या म्हणजे एक अट अशी आहे की नवरदेवान घोडा व्हायचो, नवरीन त्याच्या पाठीवर बसायचा एक रोडगा घेऊन, रोडगे मारत ह्या देवीला 5 प्रदक्षिणा घालायच्या, मग तुझी बायको मी होईल अशी आमची. पण तो होच म्हणे विषयांत झालेला भगवान जैमिनी. मग झाला तो घोडा, तोंडाले काळं फासलं, रोडगे मारत 5वी प्रदक्षिणा 5वी प्रदक्षिणा झाल्यानंतर व्यास महाराजनं मुलीचं रूप बदललं. व्यास महाराज एकदम दाढी लागली त्याने. वरचं पाहते तर म्हणे, व्यास महाराज तुम्ही? म्हणजे आता खोडणं म्हणे कालचा श्लोक नाही म्हणे, महाराज तुमचंच बरोबर आहे म्हणे. कारण का हे इंद्रिय किती बलवान आहे. हा एक विषयांत आहे. नाही, बरोबर आहे. शेवटी एकच सार आहे जीवनामध्ये. म्हणजे का षडर अवघड हा षडरिपूचा मेळा नाही, पार करा या कळी कळा. त्याच्यासाठी विवेक आणि वैराग्य आणि त्याचा अभ्यास थोडा एकदम नाही येत. म्हणून आपण अभ्यासासाठीच इथं आलेलो आहोत. होते आपल्यातली विकृती संस्कृतीच्या पलीकडून साधना केल्या. म्हणून अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि अनंत जन्माचा आपला हा असलेला तो काढाले काही एवढा लंगड्याने पर्वत चढावे तसे कठीण ब्रह्मचर्य आहे, पण त्याच्यातून मार्ग काढाला. आत्ममंथन चालू द्या. मंथुनी नवनीता तैसे घे अनंत सांडली मार्ग. आणि आसक्तीच हा भवसागर आहे कठीण. त्याच्यासाठी आपल्या जीवनात जेवढं मार्ग चांगलं व्यवस्थित करता येईल तेवढा मार्ग. आणि ईश्वरच करून घेते. तो आपण जे पेराल ते उगवणार असं राहते. आपलं जर बीज चांगलं पेरलं, त्रास होते झाडाला, किती त्रास होते पहा बरं उन्हाळा, पण ते आपलं जे आहे प्रसन्नतेचं निरांजन चालूच राहते त्याच्या जीवनामध्ये. वातावरण होते ना. नारळाचं काय? हो, नारळ आहे ते. एक काहीतरी बाबा आपण आल्यानंतर आता आपण सर्व घर महाल तर करतो, असं या शांतच्या ठिकाणी आपण काहीतरी आपल्या हातून कार्य झालं पाहिजे अशीच आपली म्हणजे मानसिक इच्छा आहे. आता ते मंदिरं वगैरे तर आपण पाहतो, ट्रस्ट करा हे करा आणि ते तो आपला विषय नाही. तुमच्यासारखे आले पाय पडले.
पाहता मूर्ती कुणाची ती मूर्तीचं नाही, वाजविता घाट कशाची ते घाट नाही. बरोबर आहे ना. हे सर्व रंग खेळाचे असतात अंध बाळाचे, ज्या तत्वीकडे नासाचे तो त्यातची गर्ग होई. मग मूर्ती कोणती झाली सांगा ना सद्गुरुका, देवळी कोणत्या बससाठी. मग महाराज म्हणजे देहाची मूर्ती झाली, जीवजात मूर्तीला आले, सहकार्य ही पूजनात आले, हे विष्णूची मंदिर होई. बरोबर आहे. हो. मग म्हणजे ज्यांना हे कळले नाही ते घंटाची धरून बसले, त्या दास म्हणे पा मूर्ती. म्हणून मूर्तीच्या हृदयस्थानी मूर्ती रूप जे तत्वाचे, बुद्धीला कळे ज्याच्या त्यातच देव बनतात. भावना यावा हृदय यासाठी देवळ केले, सहकार्य प्रेम लोकात येणंच कळले म्हणजे